नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे पालक आहेत ज्यांनी आपल्या पाल्याचा आर.टी अंतर्गत फॉर्म भरला होता, तर अशा पालकांची प्रतीक्षा संपलेली आहे. सर्वांनाच आता पोर्टलवरती आर.टी अंतर्गत निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या प्रत्येक शाळानुसार पोर्टलवरती प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर पालकांसाठीही आनंदाची बातमी आहे. चला तर तुमच्या पाल्याचा प्रवेश याच्यामध्ये झालेला आहे की नाही किंवा नाव आलेलं आहे की नाही, तर हे कसं पाहायचं या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. तर सर्वप्रथम वेटिंग लिस्ट आणि निवड याद्या आहेत, तर या तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्याबरोबर आपण सांगितलं होतं की ॲप्लिकेशन स्टेटस आहे येथे देखील तुम्हाला चेक करता येणार आहे. चला तर वेळ न घालवता सदरची माहिती कशी चेक करायची या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. तर अशा प्रकारे लॉटरी लागलेली आहे. आर.टी पोर्टलवरती 3 प्रकारे तुम्हाला लॉटरी पाहता येणार आहे. चला तर यातील सर्व स्टेप आपण पाहून घेऊया. तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम पाहू शकता की मूळ निवड यादी अशा प्रकारचा ऑप्शन आहे. यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला येथे वर्ष आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट नंबर तुम्हाला पाहायला मिळेल, 1 निवडायचा आहे. आणि त्यानंतर येणाऱ्या लिस्टमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर गो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता की एक्सेल सीट आहे, डाउनलोड करण्याचा ऑप्शन पाहायला मिळेल. तर यावरती क्लिक करून तुम्हाला ही यादी पाहता येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यानुसार जेवढ्या शाळा आहेत तेवढी यादी तुम्हाला पाहायची आहे. आणि त्याचबरोबर वेटिंग लिस्ट आहे, तर ही वेटिंग लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ही वेटिंग लिस्ट येथे वर्ष निवडायचं आहे. आणि त्यानंतर येणाऱ्या यादीमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी देखील लक्षात घ्या की खाली वेटिंग लिस्ट तुम्हाला एक्सेल डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन येईल आणि तुम्हाला येथे ही वेटिंग लिस्ट आहे ती देखील पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे की नाही यामध्ये मूळ निवड यादी आणि वेटिंग लिस्ट तुम्ही पाहू शकता. याचबरोबर तुम्हाला वैयक्तिक फॉर्ममध्ये स्टेटस चेक करायचा असेल तर पाहू शकता की ॲप्लिकेशन वाईज स्थिती म्हणजे अर्जाची स्थिती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आहे, तर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर येथे तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड किंवा व्ह्यू ॲडमिट कार्ड अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. आणि याचबरोबर अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही चेक करू शकता. तर ही झाली दुसरी प्रोसेस. आणि तिसरी म्हणजेच लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं लॉग इन आहे, लॉग इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यांना येथे पाहू शकता की ॲडमिट कार्ड या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला येथे ॲडमिट कार्ड आहे तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल. सदरचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. संपूर्ण माहिती त्याच्यावरती दिलेली आहे आणि ती माहिती पाहून तुम्हाला सदरचं ॲडमिट कार्ड लक्षात घ्या घेऊन तुम्हाला त्या जवळच्या शिक्षण विभागामध्ये संपर्क साधायचा आहे. तर अशा प्रकारे ही लॉटरी आहे तुम्हाला पाहता येणार आहे. फायनली लॉटरी प्रसिद्ध झालेली आहे. 3 प्रकारे तुम्हाला पाहता येणार आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना उशिरापर्यंत मेसेज येऊन जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती ती संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांपर्यंत नक्की शेअर करा. आर.टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा.